वृश्चिक राशी फेब्रुवारी 2026 मासिक राशीफल. वृश्चिक राशी फेब्रुवारी महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात सूर्याचे गोचर कुंभ राशीत असेल आणि सूर्याचा राहूशी युती होईल, ज्यामुळे या महिन्यात सूर्यग्रहण देखील होईल. तर या महिन्यात सुरुवातीला बुध आणि राहूच्या युतीमुळे जडत्व योग देखील तयार होईल. बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग तयार होईल आणि सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुद्धादित्य योग तयार होईल. अशा परिस्थितीत हा महिना वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे, चला जाणून घेऊ. वृश्चिक राशी फेब्रुवारीमध्ये तुमची प्रगती हळूहळू होईल. एकाग्रता आणि शांत नियोजन तुम्हाला कामे पूर्ण करण्यास आणि नातेसंबंध मजबूत करण्यास मदत करेल. प्रामाणिक संभाषणांमुळे विश्वास निर्माण होईल. काळजीपूर्वक बचत केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमची ऊर्जा वाचवण्यासाठी सोप्या दैनंदिन सवयींचा अवलंब करा. सातत्यपूर्ण प्रयत्नातून स्थिर प्रगतीची अपेक्षा करा. नवीन संधींची वाट पहा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही एक शांत दिनचर्या अनुभवू शकता, जी ऊर्जा, शक्ती, निर्णयांना मार्गदर्शन, कामात प्रगती, सखोल संबंध, विवेकपूर्ण खर्च आणि सुधारित आरोग्य आणते. या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांचे प्रेमजीवन खरे आणि स्थिर होईल. खुल्या संवादांमुळे जुन्या शंका दूर होतील आणि विश्वास वाढेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर खोल शांत संभाषणे अर्थपूर्ण नात्याचा पाया रचू शकतात. नातेसंबंधात असलेल्यांसाठी निष्ठेचे छोटे कृत्य आणि एकमेकांचे ऐकणे हे नाते मजबूत करेल. कठोर शब्द टाळा. प्रेमाने सत्य बोला. साधी सामायिक कामे करण्यात एकत्र घालवलेला वेळ प्रेम आणेल. संयम आणि काळजी तुमचे भावनिक बंधन मजबूत आणि सुरक्षित करेल. दररोज एकमेकांना लहान संदेश पाठवा. कामाच्या ठिकाणी वृश्चिक राशीचे लोक एकाग्रता आणि शांत दृढ निश्चय दाखवू शकतात. लहान पावले आणि काळजीपूर्वक नियोजन कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यास मदत करते. उपयुक्त माहिती ओळखण्यासाठी आणि व्यवस्थित राहण्यासाठी तुमच्या बुद्धीचा वापर करा. तुमचे शांत दृष्टिकोन सहकाऱ्यांना आणि नेत्यांना प्रभावित करेल. जर एखादा नवीन प्रकल्प उभा राहिला तर विचारपूर्वक पावले उचला आणि प्रश्न विचारा. प्रत्येक कामातून शिकत राहा आणि इतरांना मदत केल्याबद्दल श्रेय वाटा. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवीन संधी उघडतील आणि आत्मविश्वास निर्माण होईल. या महिन्यात कामाच्या ठिकाणी लहान यश साजरे करा आणि इतरांची प्रशंसा करा. वृश्चिक राशी त्यांच्या आर्थिक नियोजनाचे काळजीपूर्वक आणि हुशारीने नियोजन करावे. तुमच्या खर्चाचा आढावा घ्या आणि दर आठवड्याला बचत करण्याचे छोटे मार्ग शोधा. मोठे धोकादायक व्यवहार आत्ताच टाळा. त्याऐवजी हळूहळू नफा मिळवणारे पर्याय निवडा. छोटी कामे काळजीपूर्वक करून किंवा तुमच्या विद्यमान कौशल्यांचा वापर करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. एक साधे बजेट तयार करा आणि ते पाळा. लहान दैनंदिन बचत एक मजबूत पाया तयार करेल आणि येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला मानसिक शांती देईल. बचत सुरू करा. वृश्चिक राशी या महिन्यात स्वतःची नियमित काळजी घेतल्याने फायदा होईल. झोप, हलका व्यायाम आणि संतुलित आहार अशी साधी जीवनशैली राखा. थोड्या वेळासाठी ध्यान किंवा श्वास घेण्याच्या विश्रांतीमुळे तीव्र भावना शांत होऊ शकतात आणि लक्ष केंद्रित करणे सुधारू शकते. जर ताण वाढत असेल तर ताण कमी करण्यासाठी स्ट्रेचिंग किंवा फिरायला जाण्याचा प्रयत्न करा. उशिरापर्यंत जागे राहणे आणि जास्त खाण्याच्या सवयी टाळा. लहान नियमित आरोग्यविषयक पर्याय जसे की जास्त पाणी पिणे आणि दररोज थोडे चालणे फेब्रुवारीमध्ये तुमची ऊर्जा वाढवेल आणि तुमचे मन शांत करेल. वृश्चिक राशी प्रेमात असलेल्यांसाठी हा फेब्रुवारी महिना गोड आणि संतुलित असेल. जोडप्यांसाठी हा वेळ एकत्र घालवण्याचा आणि त्यांचे नाते मजबूत करण्याचा आहे. अविवाहितांना कुटुंबातील ओळखीच्या व्यक्ती किंवा मित्रांद्वारे संभाव्य जोडीदार मिळू शकतो. आत्मविश्वासाने आणि सहजतेने पावले उचलण्याने तुमच्या प्रेमजीवनात सकारात्मक बदल येतील. हा महिना कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि घरात शांतता राखण्याचा आहे. तुमची मुले आणि परंपरा मजबूत करणे फायदेशीर ठरेल. घरात सुसंवाद आणि सहकार्याचे वातावरण राखल्याने नातेसंबंध गोड राहतील. फेब्रुवारीमध्ये नोकरीत असलेल्या वृश्चिक राशीच्या लोकांना वाढत्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने तुमच्या वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याची ही वेळ आहे. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर घरात जवळील पर्यायांचा विचार करा. लहान पावले आणि दक्षता भविष्यात मोठ्या संधींमध्ये बदलू शकतात. हा महिना शहाणपणाने आर्थिक गुंतवणूक करण्याचा काळ आहे. मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घर आणि ऑफिसच्या सजावटीवर खर्च होऊ शकतो, परंतु हे खर्च फायदेशीर आणि संतुलित असतील. वृश्चिक राशी या महिन्यात तुमची दीर्घकाळापासूनची स्वप्ने पूर्ण करण्याची आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. तुम्हाला कोणत्याही न्यायालयीन प्रकरणात आणि सामाजिक वाद सोडवण्यात यश मिळेल. तुम्हाला समाजात नाव आणि प्रसिद्धी मिळेल. विशेषतः उच्च अधिकाऱ्यांशी संबंधांमुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि 6 फेब्रुवारी नंतर उच्चस्तरीय बैठका होतील.
उच्च मंगळामुळे तुमच्या इच्छाशक्तीत वाढ झाल्याने तुम्हाला दिसेल तुम्ही तुमच्या चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवावे आणि घाईघाईने निर्णय घेण्याचे टाळावे, ज्यामुळे तुमच्या वाढीला अडथळा येईल. अनावश्यक वाद आणि संघर्ष टाळावेत. तुमच्या सभ्य भाषणामुळे इच्छित दर्जा मिळेल. या महिन्यात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाने आणि कठोर परिश्रमाने व्यवसायात तुमची योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि सरकारी प्रकल्पांमध्ये तुम्हाला यश मिळेल. मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित क्षेत्रांसाठी हा एक आदर्श महिना आहे, कारण तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल. नोकरी बदलण्यासाठी आणि मुलाखतींमध्ये आत्मविश्वासाने राहण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. या महिन्यात तुमच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नती आणि पगारवाढ मिळेल. 6 फेब्रुवारी नंतर महिलांसोबत कोणतीही नवीन भागीदारी टाळा. जर तुम्ही नवीन उपक्रम सुरू करत असाल तर भागीदारीसाठी योग्य वेळेची वाट पहा. तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम तुमच्या व्यावसायिक जीवनात अपेक्षित निकाल आणतील. या महिन्यात नवीन नोकरी किंवा व्यावसायिक गुंतवणुकीसाठी कर्ज मिळेल आणि पगारवाढ तुम्हाला खूप आनंद देईल. तुमच्या मागील गुंतवणुकीमुळे अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल आणि शेअर बाजार आणि सट्टेबाजीसाठी हा एक उत्तम मार्ग आहे. या महिन्यात तुम्ही धर्मादाय कार्यात सहभागी व्हाल आणि धार्मिक स्थळांना भेट द्याल. पैशाचा प्रवाह चांगला राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी लक्झरी वस्तू, दागिने आणि भेटवस्तूंवर पैसे खर्च कराल. मोठ्या गुंतवणुकीसाठी आवश्यक असल्यास तुमचे पालक आर्थिक मदत करतील. या काळात जमीन किंवा नवीन मालमत्ता खरेदी करू नका. या महिन्यात तुमचे प्रेमजीवन भरभराटीला येईल आणि 10 फेब्रुवारी नंतर लग्नाकडे वाटचाल करेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर या महिन्यात तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करू शकता आणि सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत डिनर डेट्स आणि लॉंग ड्राईव्हवर जाल आणि जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधाल. या महिन्यात तुम्हाला अर्धवेळ नोकरीतून चांगले उत्पन्न मिळण्याच्या नवीन संधी मिळतील. या महिन्यात तुम्ही नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करू शकता. तुमच्या कठोर परिश्रम आणि प्रयत्नांचे शिक्षकांकडून कौतुक केले जाईल. तुमच्या शैक्षणिक वाढीबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. या महिन्यात उच्च मंगळाच्या प्रभावाने दर्शविल्याप्रमाणे तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. विनम्र आणि शांत राहणे तुमच्या कठोर परिश्रमावर लक्ष केंद्रित करा. तुमचा रक्तदाब आणि विश्रांती व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही दररोज चालण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि योगाभ्यास करावा. शांत घर राहण्यासाठी तुमच्या घरगुती वादात कोणत्याही नातेवाईकांना सहभागी करणे टाळा. 13 फेब्रुवारी नंतर मालमत्तेशी संबंधित वादांपासून दूर राहा. या महिन्यात तुमच्या आईच्या आरोग्याची अतिरिक्त काळजी घ्या. तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा आणि येणाऱ्या व्यस्त वेळापत्रकाला सामोरे जाण्यासाठी तुमचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी मद्यपान टाळा. एकंदरीतच वृश्चिक राशी फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी एक प्रकारची तीव्रता घेऊन येत आहे. 9 तारखेला तुमच्या राशीतील तृतीय चतुर्थाचा चंद्राचा वेळी, 13 तारखेला जेव्हा शनी मकर राशीत चंद्राच्या क्षीण होत असताना मेष राशीत प्रवेश करतो आणि 20 तारखेला जेव्हा शनी आणि नेपच्यून मेष राशीत युती करतात तेव्हा तुम्हाला ऊर्जेची ही अतिरिक्त लाट जाणवते, जे तुमचे लक्ष वेधून घेते. तुम्हाला जे काही करण्याचा मोह होतो ते तुम्ही कराल. त्याचप्रमाणे ज्या गोष्टींमध्ये तुमचा रस कमी होतो त्यापासून दूर जाण्यास तुम्ही मागे पुढे पाहणार नाही. या महिन्यात तुम्ही जे काही करता त्यात स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहण्याची खात्री करा. एकंदरीतच हा महिना वृश्चिक राशीसाठी उत्तम असेल.